नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत जीएसटी आणि इन्कम टॅक्स मध्ये नेमका फरक काय आहे. हा व्हिडिओ खास नोकरी करणारे, व्यवसाय करणारे आणि नवशिक्यांसाठी आहे. खूप लोकांच्या मनात एकच गोंधळ असतो, जीएसटी भरतो इन्कम टॅक्स लागत नाही का, किंवा इन्कम टॅक्स भरतो म्हणजे जीएसटी लागत नाही का. आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण हे सर्व गैरसमज दूर करणार आहोत. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सोप्या शब्दात सांगायचं तर वस्तू आणि सेवा विक्रीवर जो कर आकारला जातो तो म्हणजे जीएसटी. जीएसटी हा विक्रीवर लागणारा कर आहे. हा कर ग्राहकाकडून घेतला जातो पण सरकारला विक्रेता भरतो. जीएसटी हा एक इनडायरेक्ट टॅक्स आहे आणि याचे रिटर्न महिन्याला किंवा तिमाही भरावे लागतात. आता पाहूया इन्कम टॅक्स म्हणजे काय. इन्कम टॅक्स म्हणजे आपल्या उत्पन्नावर लागणारा कर. पगार, व्यवसाय, नफा, फ्रीलान्सिंग, भाडे किंवा व्याज या सर्व उत्पन्नावर इन्कम टॅक्स लागू होतो. इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे, म्हणजेच हा कर थेट व्यक्ती किंवा व्यावसायिक स्वतःच्या खिशातून भरतो. इन्कम टॅक्सचे रिटर्न दरवर्षी एकदा भरावे लागते आणि टॅक्स स्लॅबनुसार लागू होतो. आता थेट दोन्ही करांची थेट तुलना करूया. जीएसटी हा विक्रीवर लागतो तर इन्कम टॅक्स उत्पन्नावर लागतो. जीएसटी ग्राहकाकडून घेतला जातो, इन्कम टॅक्स स्वतः भरावा लागतो. दोन्ही कर वेगवेगळे आणि स्वतंत्र आहेत. एक सोपं उदाहरण पाहूया. समजा तुमच्या व्यवसायाची विक्री आहे 20 लाख रुपये आणि नफा आहे 3 लाख रुपये. 20 लाख रुपयांच्या विक्रीवर जीएसटी लागू होऊ शकतो आणि 3 लाख रुपयांच्या नफ्यावर इन्कम टॅक्स लागू होतो. खूप मोठा गैरसमज असा आहे की मी जीएसटी भरतो म्हणजे इन्कम टॅक्स लागत नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे. जीएसटी आणि इन्कम टॅक्स हे दोन्ही कर स्वतंत्र आहेत. थोडक्यात सांगायचं तर जीएसटी म्हणजेच विक्रीचा कर आणि इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नाचा कर. तुम्हाला योग्य माहिती असेल तर दंड, व्याज आणि नोटीस टाळू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.